मेहनत करावी लागते. चला थोडीशी घाई करा. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही मात्र आक्रमक संघ एकमेकांसमोर मात्र 2 हात करताना मात्र पाहायला मिळतील. संस्कार 11 वर्सेस तन्वी सुदेश 11. सर्व रसिक माईबाप प्रेक्षकांचं पुढच्या एकदा या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमच्या व्यासपीठावर मान्यवर आहेत त्यांचंही मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जे युट्यूब लाईव्ह प्रेक्षक मात्र घर बसल्या मात्र या सामन्याचा आनंद घेतात. स्काय केबलवर मात्र 101 क्रमांकाचा चॅनल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा. किरण मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. डिक्के मात्र आज प्रभावित केलं. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मात्र चांगलं प्रभावित केलं. हाच तो मात्र खेळाडू. तर हरीश आणि मात्र समीर यांनी मात्र प्रभावित केलंय. काटिकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. मैदानच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना मात्र आपल्याला पाहतोय. संस्कार 11 वर्सेस तन्वी सुदेश 11. टॉस जिंकल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा मात्र निर्णय घेतला जातोय. हरीश जी अँड कंपनी आपण पाहतोय. मॅच स्टार्ट होताना पंचांचा इशारा येतोय. जयजी मोरीसर मात्र ग्रीन सिग्नल दाखवतायत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. पहिल्या चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट करताना मिस्टर हरीश किणी क्या बात आहे. चौकार येताना 4 धावांशी मात्र अकाउंट मात्र ओपनिंग केलं जाते. 4 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा मात्र सामना असेल. धन्यवाद. स्क्वेअर लेग मध्ये मात्र खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो हरीश यांच्या बॅट मधून निघताना. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. अजूनही मात्र वय वर्ष आपण 40+ अभाव पाहतोय. पण मात्र खेळी मात्र पाहिली तर V20च्या मात्र खेळाडूंना लाजवेल. या वेळेस मात्र सुरेख झेल मात्र टिपला जातोय. बडी मछली जाल में फसती हुई असं म्हणावं लागेल. मात्र नक्कीच सुरेख अप्रतिम झेल मात्र टिपला जातोय. Soro. धन्यवाद. हरीश मात्र थोडेसे नाराज नक्कीच असतील. किशोर मात्र मैदानच्या आतमध्ये जाताना मेगा फायनलचा सामना होता. एकंदरीत चांगला प्रयत्न मात्र केला होता. मात्र जाळ्यामध्ये मासा सापडतो त्याप्रमाणे मात्र हरीश मात्र सापडला गेला. एकंदरीत डकआउट मध्ये परतताना तर मात्र किशोर जाते मैदानच्या आतमध्ये. 40+ सामना आपण पाहतोय. मात्र इथे मात्र पंच आहेत 60+ आहेत आणि 33 वर्षाचा मात्र दांडगा अनुभव मिस्टर संजयजी मल्होत्रा सर आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर. खूप एक दांडगा अनुभव आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लेदर क्रिकेटर त्यांच्या मात्र पंचगिरी मात्र नेहमी असते. आपल्या भागातही मात्र ते नेहमीच आवर्जून उपस्थित असतात. तर किशोर मात्र न्यू मॅन इन फलंदाज पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलचा आपण सामना पाहतोय. किरण डिक्की मात्र आज खूप प्रभावित केला ह्याच गोलंदाजाने. ह्यावेळेस मात्र सुरेख हलक्या हाताने खेळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केली जाईल. या 81 मात्र धाव फलक मात्र पुढे सरसावेल. 5 धाव मात्र फलकाला लागताना पाहायला मिळतात. 3 षटकांचा मात्र सामना आहे. 30-35 धावा होणे खूप गरजेचं असेल. संध्याकाळचं सत्र आहे. एकंदरीत आपण पाहतोय बुट्टे फटके मात्र थोडेसे कमी प्रमाणात पाहायला मिळतील. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. ह्यावेळेस लो फुलटा चेंडू क्या बात है. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. 4 चेंडू मात्र फेकून झालेत आतापर्यंत आणि धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा 1 गडी बाद होताना प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय तन्वी सुदेश 11 संघ. ह्यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केले जाईल. चांगली फेकी पाहायला मिळते. या 81 मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 धावा 1 गडी बाद. 6 रन लॉस ऑफ 1 विकेट. 5 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 6 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू असेल. डीके पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर.
या वेळेस मात्र क्या बात आहे, अप्परकट चेंडू मात्र निघून जातोय, क्षेत्ररक्षण होते मात्र चांगलं शेवटच्या मोमेंट मधला मात्र चेंडू मात्र अडवला जाते. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी मात्र यस नो यस नो मात्र रोखलं जातंय. या दुहेरी दंशी मात्र पहिल्या षटकाची मात्र समाप्ती होतय. धावसंख्या मात्र 8, 1 गडी बाद. तर एक दिव्य धन्यवाद साजनची मात्र आठवण करून देताना आमचे डीजे ऑपरेटर. तर एक षटकांची मात्र समाप्ती होते. धावसंख्या मात्र 8 लागली जाते धावफलकावर. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय तन्वी सुदेश 11 संघ. संजय येतो मात्र गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय आज मात्र 3 मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून. कॅपची मात्र लूट केली गेली आहे त्यांच्या माध्यमातून. संजय या वेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली. डिक्के मात्र पुन्हा एकदा आमच्या कॅमेरा समोर. क्या बात है. धन्यवाद. कोण नायक कोण खलनायक, येणारे चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतील. तर मात्र झेल टिपला गेला. डिक्के आणि मात्र सुरेख अप्रतिम कॅच मात्र टिपला गेला. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 8 धावा 2 गडी बाद. मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय राजेशजी मात्रे, बंटी दादा. तर पहिल्या चेंडूवर मात्र माघारी परतवताना आपण पाहतोय समीर ह्याला. आता मात्र भागीदारी करणे खूप महत्वाचं असेल. दुसरं षटक मार्गस्थ पाहतो. संजय याने मात्र खूप प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात आपण पहिली. कालच्या दिवसात मात्र चांगली गोलंदाजी हाताळली होती. या वेळेस मात्र सुरेख चेंडू. क्या बात है. गोलंदाज मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. तर आदरणीय तर आपण पाहतोय सपना इंटरनॅशनल सफा यांच्या माध्यमातून जे टी शर्ट साठी मात्र मदत केली ते मात्र प्रोप्रायटर इथे येत आहेत. आपण या वेलकम सर. जगदीशजी जैन साहेबांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. पण यावेळेस मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. आदरणीय सन्मान्य जगदीशजी जैन साहेबांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सपना इंटरनॅशनल सफाई चे प्रोप्रायटर आहेत. टी शर्ट साठी मात्र खूप मदत मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेस मात्र क्या बात आहे. चेंडू मात्र पडल्यानंतर कमी उंची मिळते आणि मात्र चेंडू निर्धाव फेकला जातोय. आज मात्र खरोखर नाव घ्यावं लागेल संजय तसेच किरण. चला या आदरणीय सन्मान्य जगदीशजी जैन साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चकावलं होतं. क्या बात है. चेंडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत वारंवार. कारण 18 चेंडूचा सामना असेल. एक एक चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल. वेलकम सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये मात्र आपलं सहर्ष स्वागत असेल. दोन चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतात. क्या बात है. 5 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. 2 धावा मात्र खर्च होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शब्बेस मात्र ऑन साइडला खेळला होता. तत्पूर्वी डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. डिक्के मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी मात्र चांगली पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांशी मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या मात्र जवळ पोहोचते 12 या आकड्यावर. 2 गडी बाद होताना
12 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळतात. अजूनही 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. गोलंदाजांचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण पहिलं षटक हाताळलं गेलं, तब्बल 8 धावा मात्र खर्च झाल्या. तदनंतर मात्र संजय मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. 4 धावा फक्त खर्च होतात, एक गडी मात्र माघारी परतवताना शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. सहा चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. तर आपण पाहतोय सफाळे इंटरनॅशनल सपना इंटरनॅशनल सफाळे मात्र त्यांचा एक मोठं शॉप आहे. जरूर भेट द्या, अवश्य भेट द्या. मात्र जय अंबे एजन्सीच्या समोर तो शॉप आहे, नक्कीच जरूर भेट द्या आपण ह्या शॉप साठी. गोलंदाज गोल मार्कवर राजकिरण येतो मात्र गोल मार्कवर. रेल्वेमध्ये मात्र कार्यरत आहेत, टीसी म्हणून मात्र कार्यरत आहेत. ह्या वेळेस मात्र क्या बात आहे, इंटू द गॅप मध्ये खेळला तो चेंडू निघून जातो मात्र चौकारांसाठी. MPL चौकार येताना क्या बात आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. आमचे स्कोरर मात्र आम्हाला दर्शवतायत पवार मॅडम. धन्यवाद. 4 धावांशी मात्र धावसंख्या पुढे सरसावेळ. 16 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. बंटी दादा मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा श्रीकांतजी भोईर इथे या. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 16 धावा फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. राजकिरण पुन्हा एकदा गोल मार्कवर. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न केला जाईल. फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग द बिटवीन रनिंग मात्र म्हणावी लागेल, कारण 2 चेंडू फेकले गेले. आतापर्यंत 6 धावा मात्र खर्च होत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतंय. नितेश पाटील अँड त्यांची एंटायर टीम आपण पाहतोय लाईव्ह कव्हरेज. ह्या वेळेस मात्र सुरेख बॅकक्लिकचा वापर करताना एकदा मात्र अंकित केले जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. या एके दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावर. 2019 मात्र समाप्त झालं, त्यानंतर मात्र 2020 आलं आणि मात्र 2020 मात्र पूर्ण वाट लावून गेलं असं म्हणावं लागेल. एकंदरीत कोरोनाचं संकट अजूनही मात्र संकट गेलं नाहीये. 2 गज दुरी मास्क है जरुरी असं म्हटलं जातंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करताना मिस्टर DK मात्र चेंडू मात्र निघून जाते चौकारांसाठी. तिथे धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतो 23. आदरणीय नंदजी चौधरी इथे या. नंदजी सर व्यासपीठावर आपण यायचं आहे. नंदनजी चौधरी इथे यायचे आहे. पण अजूनही 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मात्र 11 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. राजकिरण मात्र पुन्हा एकदा गोल मार्कवर. अभ्यास मात्र ऑन साइडला खेळला जातोय. लांबचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न केला जातोय. बंटी दादा मात्र वेगाने मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 25 धावा मात्र फलका लागताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. थोडस महागड षटक नक्कीच असेल मात्र संस्कार 11 साठी, कारण 2 षटकानंतर आपण पाहिल्या होत्या धावा फक्त झाल्या होत्या 12. यावेळेस मात्र मॅच टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल मात्र धरतीला धान दिला जातोय. आता मात्र दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतोय. दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चोरटी धाव मात्र म्हणावी लागेल. या दुही दंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आकड्यावर आणि 18 चेंडू 28 धावांचा लक्ष्य.
धन्यवाद. चला दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये जायचंय आपण. विनंती असेल चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा. आपल्याला विनंती असेल कारण अंधार पडतोय. आपल्यालाच मात्र सेकंड इनिंग खेळवायची आहे. चला थोडीशी घाई करा. 18 चेंडू 28 धावांचं लक्ष असेल मात्र विजयासाठी. 18 गेंदे 28 रन का टार्गेट. चला लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला विनंती असेल चला दोन्ही सलामीर डीके अँड कंपनी चला घाई करा. आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण मात्र सजून झालेलं आहे. चला दोन्ही सलामीर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत कीच आपण पाहतो छत्री मात्र पावसाळा हॅलो पण पावसात थांबण्याचं धाडस मात्र नक्कीच देऊ शकते. त्याप्रमाणे आपण पाहतो आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही मात्र विजयी होण्याची मात्र प्रेरणा नक्कीच देऊ शकते. हाच मात्र आत्मविश्वास घेऊन दोन सलामीर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात मिस्टर किरण अँड मिस्टर संजय. तर आपण पाहतोय नाशिक मात्र एक उंच पुरासा गोलंदाज आपण गोलंदाज मार्कवर पाहतोय. 18 चेंडू 28 धावांचं मात्र लक्ष असेल विजयासाठी. किरण तर किरण अँड संजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट होताना बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. नाशिक गोलंदाज मार्कवर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर मात्र इंटू द गॅप मध्ये खेळला तो हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी डीपचा शतक पुढे सरसावे समीर मात्र फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी मात्र खातं खोललं जात आहे. 18 चेंडू 28 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. कुठला संघ मात्र मोठी ट्रॉफी मात्र आपल्या संघाला मात्र आपल्या ऑनरला मात्र प्राप्त करून देतो हे पाहणे मात्र उत्सुकताचं ठरेल. 18 चेंडू 28 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू मात्र फेकला गेला. 2 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. नाशिक मात्र पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. ह्यावेळेस मात्र सुरेख सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. काही घाई करण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत दुहेरी मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 4 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आणि 4 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. आमच्या पवार मॅडम मात्र अचूक मात्र आम्हाला गायडन्स करताना पाहायला मिळतात. कारण ज्याप्रमाणे मात्र आपण पाहतोय समालोचकच्या पाठीचा कणा मात्र ज्याला ओळखला जाते गुणलेखक स्कोरर जर चुकला तर कॉमेंटेटर चुकतोय. तर नाशिक येतोय मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू मात्र असेल. 2 चेंडू मागे दुहेरी धावा येताना डीके मात्र सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळते. कारण 18 चेंडू 28 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र असेल मोठे फटके येणार नाहीये त्याला मात्र पूर्ण जाणीव आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. एमपीएल चौकर येताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर.
विजय धन्यवाद. किच म्हटलं जाते मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. पंख से कुछ नहीं होता हौसले से ही उडाने. नक्कीच हौसले मात्र बुलंद करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर डी के. 3 चेंडू फेकले आतापर्यंत 8 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. धावा रोखण्याचा मात्र मनसुबा आहे. मात्र जिथे क्षेत्र नसेल तिथे मात्र खेळण्याचा मनसुबा आपण पाहतो मिस्टर डी के. 3 चेंडू 8 धावा फलकार पाहायला मिळतात. यावेळेस मात्र चौफेर फलंदाजी पाहायला मिळतंय. किरण क्या बात है. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत 9 धावा मात्र फलका पाहायला मिळतात. संजय यांनी मात्र आज खूप प्रभावित केलाय. आपलं घरेलू मैदान आहे. एकंदरीत चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या ऑनरला मात्र मोठी ट्रॉफीज मिळवून देतील का. यावेळेस मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळतोय. 1 चेंडू येणं मात्र बाकी असेल. 5 चेंडू 11 धावा फलकार पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. पहिल्या षटकाची मात्र समाप्ती होतोय. एकूण 11 धावा लागतायत फलकावर. 12 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. धन्यवाद. 12 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता असेल. सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज मात्र सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतात. किरण अँड संजय अशी जोडी मैदानच्या आतमध्ये. चला घाई करा. आपल्याला विनंती असेल. 12 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. 12 गेंदे 17 रनों की जरूरत. चला थोडीशी घाई करायची आहे. कोणाला काल बॅट मिळाली असेल. मॅन ऑफ द सिरीजची नवीन बॅट आहे. कोणी चुकून घेतली असेल तर इथे आणून द्यायची आहे. चुकून आपली बॅट समजून कोणी उचलली असेल तर ती बॅट मात्र आणून द्या. आयोजकांच्या माध्यमातून आपण विनंती करतोय. चला 12 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. तर गुलजी मार्क होते गोलंदाज. संतोष येथे मात्र गुलजी मार्क वर. 12 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. संतोष मात्र गोलंदाज मार्क वर. यावेळेस मात्र डिक्के. चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन निघून जातो. एमपीएल चौकार येताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. सॉरी 15 या आकड्यावर. 15 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. 11 चेंडू 13 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र सामना जवळ येताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 13 धावा सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. एमपीएल वर्ष पहिलं. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. क्या बात आहे. चौकार आल्यानंतर मात्र कशी फलंदाजी करावी ह्याचं मात्र प्रात्यक्षिक दाखवताना मिस्टर डी के. धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. 17 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. अजूनही 11 धावांची मात्र आवश्यकता असेल. 10 चेंडू 11 धावा सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. डीकेचं मात्र कौतुक करावं लागेल. मोठा फटका आल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावेवर मात्र भर देताना आपण पाहायला मिळतो. कारण प्रत्येक चेंडूवर मात्र आपण चौकार षटकार मारू शकत नाहीये. यावेळेस मात्र पंचाकडे दाद मागतायत. मात्र पंच तटस्थ पाहायला मिळतायत मिस्टर जयेशजी मोरे सर. या एकेदांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. 18 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतायत.
यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातो. तत्पूर्वी मात्र एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 9 धाब्यांची मात्र आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक असतील 8. 8 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. तर संतोष मात्र पुन्हा चित्ता गोलंदाजी मार्कवर. 8 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी. सामना अजूनही मात्र बॅलन्सिंग असेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. अभ्यास मात्र ऑन सेटला खेळला. तत्पूर्वी एकदा मात्र अंकित केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. आता मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. 7 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. 7 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. धीरजजी किणे यांचं आगमन, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ह्याची देही ह्याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय या माकुंसा नगरीमध्ये. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. 7 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येतो. झेल मात्र सुटला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. 6 गेंदे 5 रनों की जरूरत. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 23. चला थोडीशी घाई करा. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी. कुठला संघ मात्र मोठी ट्रॉफी मात्र आपल्या ऑनरला मात्र मिळवून देतोय. येणारी 6 चेंडू मात्र दर्शवतील. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. तौसिफ मात्र येतोय. मागच्या सामन्यातला मात्र जादूगर ठरला होता. अशीच कामगिरी मात्र आताही करेल का? चला घाई करा. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असेल. तौसिफ येते मात्र गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली होती. फायनल मध्ये मात्र प्रवेश करून दिला होता. मागच्या सामन्यात मात्र 6 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी मात्र हाताळली होती. हाच तो गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तौसिफ गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. चला थोडीशी घाई करा. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. अजूनही दोन्ही सलामीर मात्र मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा. 6:05 होत आहेत. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजांचा मात्र दंडित केलं जाते. वाईट चेंडूंचा इशारा येतोय. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू मात्र पंच दर्शवतायत नितीशजी कदम. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 6 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता असेल. सामना मात्र रंगतदार पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळला जातोय. तत्पूर्वी स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र एकही धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर. 3 धाब्यांची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक असतील 5. 5 बॉल रिमेनिंग अँड 3 रन रिक्वायर्ड. 5 गेंदे 3 रनों की जरूरत. अजूनही डिक्की मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तौसिफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू मात्र विनिंग शॉट पाहायला मिळतोय डिक्की यांच्या बॅट मधून निघताना. MPL पहिला मात्र मानकरी ठरतोय तो संस्कार 11 संघ.